लहान मुलांमध्ये स्तब्ध होऊन एकटक पाहणे किंवा वारंवार दचकणे किंवा वारंवार पडणे हे सुद्धा झटके किंवा फिट येण्याचे लक्षण असू शकते. या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांना येणारे 4 वेगवेगळे झटक्यांचे प्रकार पाहूयात. जे झटके आहेत की नाही हे पालकांना कळायला अवघड जाते, म्हणून कधी कधी ट्रीटमेंट घ्यायलाही उशीर होतो. यातील पहिला प्रकार म्हणजे स्पाझम्स. मुलांमध्ये झोपेतून उठल्यानंतर वारंवार दचकणे हा झटक्याचा प्रकार असतो, ज्याला आपण स्पाझम्स असे म्हणतो. हा झटका सुरू झाला की मेंदूचा विकास थांबतो किंवा तो कधी कधी मागेही येतो. त्यामुळे याचे लवकरात लवकर निदान करून ट्रीटमेंट करणे खूप गरजेचे आहे. दुसरा प्रकार म्हणजे ॲब्सेंट सीझर. 4 वर्षांवरील मुलं कधी कधी बसल्या बसल्या एकटक लावून बघतात. काही सेकंदांसाठी ती स्तब्ध होऊन जातात. हा सुद्धा एक झटक्याचा प्रकार आहे, ज्याला आपण ॲब्सेंट सीझर असं म्हणतो. हे झटके दिवसातून 100 पेक्षा जास्त वेळा येऊ शकतात आणि हा झटका येत असताना आजूबाजूला काय होत आहे हे मुलाला कळत नाही आणि लक्षात राहत नाही. त्यामुळे इतक्या वेळा शाळेमध्ये जर त्याला झटके आले तर त्याला शाळेमध्ये शिकवलेलं कळत नाही आणि मुलं हळूहळू अभ्यासामध्ये मागे पडायला सुरुवात होते. तिसरा झटक्यांचा प्रकार म्हणजे ड्रॉप अटॅक्स. काही मुलांमध्ये चालता चालता किंवा खेळताना झटका येऊन ते वारंवार पडतात किंवा वारंवार हातातील वस्तू निसटून जातात किंवा कधी कधी ते बसल्या बसल्या त्यांची मान खाली पडते. असे सौम्य प्रकारचे झटके येतात. हे झटके सेकंदापेक्षाही कमी वेळासाठी असतात, म्हणून कधी कधी ते पालकांच्या लक्षात येत नाही. चौथा प्रकार म्हणजे सटल सीझर्स. नवजात बालकांमध्ये एका ठिकाणी टक लावून बघणे, हातापायाची सायकल चालवल्यासारखी मुवमेंट करणे किंवा कधी कधी तोंडाला फेस येणे, खूप चिडचिड करणे असे सौम्य प्रकारचे झटके येऊ शकतात. बऱ्याच वेळा मोठ्या मुलांना मला झटका येणार आहे याची जाणीव होते, ज्यामध्ये त्यांना डोळ्यासमोर अंधारी येणे, चक्कर आल्यासारखे वाटणे, डोके दुखणे, पोटात दुखणे किंवा कधी कधी मळमळ होणे, उलटी आल्यासारखे वाटणे अशी लक्षणे त्या मुलामध्ये दिसू शकतात. तुमच्या मुलांमध्ये अशी काही लक्षणे असतील तर लवकरात लवकर पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्या. योग्य त्या चाचण्या करून लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू करा.